यार कृपया भाडं दे ना. तुझं भाडं भरून भरून मी थकले आहे. माझे पैसे आता संपले आहेत. महिनोन्महिने अवनीचे भाडं भरणारी मीरा कंटाळून म्हणाली. ती त्यांच्या वसतिगृहाचं भाडं, विजेचं बिल आणि अगदी विद्यापीठाची फीसुद्धा भरत होती. आपल्या पुस्तकात गढून गेलेल्या अवनीने तिचे शब्द ऐकून केविलवाणा चेहरा केला. ती काय करू शकणार होती? तिला अजून घरून पैसे आले नव्हते. ती मीराकडून पैसे उसने घेऊन जगत होती. यार, मी आज घरी फोन केला होता, पण आमच्या पिकांचं खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे बाबांकडे मला पाठवायला पैसेच नाहीत. कृपया धीर धर. बाबांनी पैसे पाठवल्याबरोबर मी तुला परत देईन. ती हताशपणे म्हणाली. आजपर्यंत तिने कोणाकडेही भीक मागितली नव्हती. पण पिकांचे नुकसान झाल्यामुळे तिला मीराकडे भीक मागावी लागत होती. तिचा रडका चेहरा पाहून मीरा निःशब्द झाली. पण ती तिचा खर्च आणखी किती काळ सहन करणार होती? ती स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती आणि एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करून आपला खर्च भागवत होती. पण गेल्या काही महिन्यांपासून ती अवनीचा खर्चही भागवत होती, ज्यामुळे ती आर्थिक संकटाचा सामना करत होती. तिला स्वतःच्या विद्यापीठाची फी भरायची होती. ती एका मोठ्या इमारतीसमोर उभी होती. तिच्या हातात एक फाईल होती आणि ती आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. ती सावकाश चालत लिफ्टने वरच्या मजल्यावर गेली. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत मुलाखतीसाठी आली होती. गरिबीला कंटाळून तिने नोकरी करण्याचे ठरवले होते. तिला मीरावर आणखी ओझे टाकायचे नव्हते. अखेर तिलाही अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. ते विचार झटकून तिने दार उघडले आणि ती आत गेली. तिथे लोकांची प्रचंड गर्दी होती. मुलाखतीसाठी हजारो लोक आले होते. क्षणभर तिला वाटले की आपल्याला यश मिळणार नाही. हजारो लोकांच्या अशा गर्दीत नोकरी मिळवणे हे चमत्कारांपेक्षा कमी नव्हते. पण तरीही तिला आपले नशीब आजमावून बघायचे होते. नशिबाने नेहमीच तिच्या इच्छेकडे दुर्लक्ष करायचे असे काही नव्हते. पराभूत होऊन तिने आपली बॅग आणि आपली फाईल उचलली आणि सोफ्यावर बसली, जिथे आधुनिक कपडे घातलेल्या इतर अनेक मुली बसल्या होत्या. तिची नजर नकळतपणे तिच्या कपड्यांकडे वळली. तिने एक साधी काळी कुर्ती, पांढरी पॅन्ट आणि पांढरा दुपट्टा घातला होता, पण तिला याची कल्पना नव्हती की तिच्या साधेपणातही ती खूप सुंदर दिसत होती. ती इतर सर्व मुलींपेक्षा वेगळी होती आणि अद्वितीय दिसत होती. तरीही ती न्यूनगंडाने ग्रस्त होती. ती एका छोट्या गावातली होती आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्लीला आली होती. त्यामुळेच तिला अजून शहरी लोकांच्या साच्यात कसे बसायचे हे शिकता आले नव्हते. ती जशी होती तशीच राहिली. ती विचारात गढून गेली होती, तेव्हा अचानक तिच्यावर पाणी उडाले. ती घाबरून उठून उभी राहिली. तिच्या समोर दोन मुली तोंडावर हात ठेवून हसत उभ्या होत्या. तिला खूप लाज वाटली. माफ करा, माझ्याकडून चुकून ग्लास खाली पडला आणि पाणी तुमच्यावर उडालं. त्या दोन मुलींपैकी एकीने माफी मागितली, पण तिच्या चेहऱ्यावर तिला लाजेची कोणतीही खूण दिसली नव्हती. उलट ती तिच्या चेहऱ्यावरील हावभावांचा आनंद घेत होती. काही नाही, असे म्हणून तिने संभाषण संपवले. पण मनातल्या मनात तिला त्या दोन मुलींचा खूप राग येत होता. जणू काही त्या इथे मुलाखतीसाठी नाही तर मजा करण्यासाठी आल्या होत्या. ती शांतपणे महिलांच्या प्रतीक्षा कक्षातून उठली आणि बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये उभी राहिली, जिथे हजारो मुले-मुली जमले होते. ते उभे राहून आपल्या टर्नची वाट पाहत होते. तिथे इतकी गर्दी होती की ती अनेकदा लोकांना धडकण्यापासून थोडक्यात वाचली. ती तिथे थोडा वेळ उभी राहिली असेल, तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्याला जोरात धक्का दिला आणि वेगाने पुढे चालू लागला. इतका वेळ स्वतःला आवरत असलेल्या अवनीचा धीर सुटला. तुम्हाला दिसत नाही का आणि चालताही येत नाही का? तुम्ही आंधळे आहात का? ती त्याच्या मागे रागाने ओरडली. तिचा आवाज ऐकून तिच्या समोरची व्यक्ती थांबली. तिच्या जवळ उभे असलेले लोकही तिच्या आवाजाने लक्ष देऊ लागले. तिच्या वागण्याने त्या व्यक्तीच्या डोक्यात रक्त चढले. माफ करा, मी पाहिलं नाही. तो मुठ्ठी आवळून आपला राग दाबून अत्यंत संयमाने बोलला, जे त्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होते. काय म्हणतोयस? तू मला पाहिलं नाहीस? 5 फूट 4 इंच उंचीच्या मुलीला पाहिलं नाहीस? एवढी घाई कशाची होती? तो माणूस कोण आहे हे माहीत नसतानाही तिने त्या दोन मुलींचा राग त्याच्यावर काढला होता. त्यांना भांडताना पाहून बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडे लक्ष वळवले होते. तो हळूच चालत आला आणि तिच्या अगदी समोर उभा राहिला. जणू काही अवनीने डोळे न मिटताच त्याला पाहिले होते. तो सोनेरी लाल रंगाचा तेजस्वी माणूस तिच्या अगदी समोर उभा होता. एका क्षणात अवनीचा आत्मविश्वास नाहीसा झाला होता. त्याच्या डोळ्यातील थंडपणा तिला स्पष्टपणे जाणवत होता. जेव्हा मी आधीच तुझी माफी मागितली आहे, तेव्हा त्याचा एवढा मोठा मुद्दा का बनवायचा? तू एवढा गोंधळ का घालत आहेस? तो दबलेल्या रागाने म्हणाला. जर जर इथे नाट्य होण्याची भीती नसती तर त्याने त्या मुलीला दोनदा थोबाडीत मारली असती. मी गोंधळ घालत आहे की तू? तू बघून चालला असतास तर हे झालंच नसतं. त्याच्या आवाजाने चिडून ती म्हणाली. तो काही उत्तर देण्याआधीच आतून कोणीतरी बाहेर आलं. विराज, तू अजूनही इथेच उभा आहेस का? लवकर ये. इथे लोकांची प्रचंड गर्दी आहे. आपल्याला मुलाखती घ्यायच्या आहेत. वैदिक त्याच्याकडे आला आणि घाईघाईने म्हणाला.
व्यावसायिक भागीदार असण्यासोबतच ते चांगले मित्रही होते. वैदिक बऱ्याच काळापासून मुलाखतीसाठी त्यांची वाट पाहत होता. विराज मीराने तिच्याकडे रागाने पाहिले आणि वैदिक सोबत मुलाखतीच्या खोलीच्या दिशेने आत गेला. अवनी मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. आपण काय केले आहे हे तिला कळत नव्हते. अरे देवा, मला काय झालं आहे? तो या कंपनीचा मालक आहे. ती स्वतःशीच पुटपुटली. ही नोकरी आपल्याला हातून निसटली आहे हे तिला दिसत होते. जशी ती निराश होऊन एक पाऊल मागे सरकली तसाच एका आवाजाने तिला थांबवले. मिस, सर तुम्हाला आत बोलावताय. तुम्ही यायला हवं. सेक्रेटरी खोलीतून बाहेर आली आणि तिने तिला निरोप दिला. का? माझा अपमान करायला बोलावलं का? ती एकदम बोलून गेली. जवळच उभे असलेले काही मुले जे मोठ्या उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते ते तिला बोलण्यावर हसले. पण जेव्हा तिने त्यांच्याकडे रोखून पाहिले ते दोघे वेगळे झाले. नाही मिस, तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले आहे. तुम्ही बिनधास्त येऊ शकता, सेक्रेटरी तिच्या व्यावसायिक स्वरात म्हणाली. अवनीने एक दीर्घ श्वास सोडला आणि ती तिच्या सोबत आत गेली, कारण तिला ही नोकरी कोणत्याही परिस्थितीत हवी होती. जेव्हा ती सेक्रेटरी सोबत आत आली तेव्हा ते दोघेही आपापल्या लॅपटॉपवर काम करत होते. तिला आत येताना पाहून विराजची नजर तिच्यावर खेळली. अवघडल्यासारखे वाटून ती जवळच्याच एका खुर्चीवर बसली. विराज तिच्याकडे एकटक पाहत होता. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. हो मिस, तर तुम्हाला तुमचा CV सादर करायला आवडेल का? विराज तिच्याकडे पाहत उपहासाने म्हणाला. अवनीने पटकन तिची फाईल त्याच्यासमोर ठेवली, ज्यात तिच्या CV सह सर्व कागदपत्रे होती. विराजने तिची सर्व कागदपत्रे तपासली आणि तिच्या शैक्षणिक पात्रतेने तो मनातल्या मनात प्रभावित झाला. पण बाहेर झालेल्या भांडणामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल बराच संशय निर्माण झाला होता. ठीक आहे मिस, तुम्ही उद्यापासून नोकरीला रुजू होऊ शकता. तुमचा पगार 50,000पेक्षा जास्त असेल. तुम्हाला रुजू होण्याचे पत्र मिळेल. तो अचानक बोलला, ज्यामुळे तिला आश्चर्य वाटले. तो इतका गर्विष्ठ आणि स्वतःला श्रेष्ठ समजणारा वाटत असूनही एकही प्रश्न न विचारता त्याने तिला इतक्या सहजपणे नोकरी कशी दिली? पण अवनीला माहीत होते की गप्प राहणेच योग्य आहे. तिला नोकरी मिळाली होती आणि ते तिच्यासाठी एक वरदानच होते. हो सर, धन्यवाद, ती पटकन म्हणाली आणि उठली. विराज तिला जाताना पाहत होता. त्याच्या ओठांवर एक उपहासात्मक हास्य उमटले. अवनी नकळतपणे एका अत्यंत असंवेदनशील व्यक्तीशी भांडली होती आणि तिला आता याची जाणीव होणार होती. मीरा, मला नोकरी मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे, ती हसत मुखाने म्हणाली आणि मीरा समाधानी झाली. मलाही खूप आनंद झाला आहे. निदान तू आता तुझं भाडं भरू शकणार आहेस. मीरा हसून तिला चिडवत म्हणाली आणि तिने भुवया चढवल्या. हो, मला आधीच माहीत होतं की मला नोकरी मिळाल्यावर तूच सगळ्यात जास्त आनंदी होशील. अवनी भुवया चढवत म्हणाली आणि मीरा निर्लज्जपणे हसली. हो, ते खरं आहे. तू तर मोठी भविष्यवेधी आहेस. मला काहीच कल्पना नव्हती. मीराने तिची चांगलीच दमछाक केली होती. खोट्या रागाने तिने जवळच पडलेली उशी तिच्या चेहऱ्यावर फेकून मारली होती, जी मीराने मोठ्या कष्टाने पकडली. ए असभ्य मुलगी, आज आनंदाचा प्रसंग आहे. मला काहीतरी गोड बनवून मला खायला घाल. तू मला मारतेस काय? मीराचे बोलणे ऐकून अवनी खळखळून हसली. ठीक आहे, आज मी तुला माझ्या हाताने बनवलेला पास्ता खाऊ घालते. अवनी लगेचच तयार झाली, त्यामुळे मीरा खुश होती. नाहीतर अवनी स्वयंपाकघरात जात नसायची. हाय, तू कशी आहेस? पलीकडून खूप उत्साही स्वरात विचारले गेले. मी ठीक आहे, सांग तू कसा आहेस? तिचा आवाज ऐकून त्याला खूप आनंद झाला. आज ते खूप दिवसांनी बोलत होते. मला हल्ली तुझी खूप आठवण येते. वैदिक काळजीने म्हणाला होता. ठीक आहे, तुला तुला माझी इतकी आठवण काय येते? तू ठीक आहेस ना? ती हलकेच हसत होती. वैदिकच्या अस्वस्थतेमुळे तिच्या मनात त्याच्याबद्दलचे प्रेम अधिकच वाढत होते. आपण भेटून खूप दिवस झाले. तुला मला क्षणभर भेटायलाही वेळ नाही, वैदिक तक्रार करत म्हणाला होता. जेव्हा आपण फोनवर बोलू शकतो तेव्हा प्रत्यक्ष भेटण्यात काय अर्थ आहे? मीराला त्याच्या अस्वस्थतेत मजा येत होते. वैदिकला मात्र आतून वैताग आला होता. तू फक्त ये, मग भेटल्यावर काय करायचं असतं ते मी तुला सांगेन, वैदिक अर्थपूर्णपणे म्हणाला होता. त्याचे शब्द ऐकून मीराचा चेहरा लाजेने लाल झाला होता. त्यांची शेवटची भेट कधी झाली होती हे तिला आठवले आणि त्याचा मनमोकळेपणा आठवून ती लाजेने लाल झाली होती. तो किती अधीरपणे तिच्या ओठांकडे झुकला होता. तिच्या मानेवर आपला दाहक स्पर्श ठेवत त्याने मीरालाही त्याच्याकडे बघायला भाग पाडले होते. पण मीराने त्याला कसे तरी स्वतःपासून दूर ढकलले होते. माझ्या इतक्या जवळ येऊ नकोस वैदिक. आपलं अजून लग्न झालेलं नाही आणि तिला माहीत होतं की जर ती यावेळी वैदिकला भेटली तर ती त्याचा अधीरपणा आवरू शकणार नाही. नाही, मला इथे फोनवर सांग. मी तुला भेटायला येणार नाही. मीराने त्याला आणखीनच त्रास दिला होता. मीरा प्लीज, मला राग आणवू नकोस. तुझ्या हट्टीपणामुळे आपलं लग्न आधीच लांबलं आहे. मोठ्या मुश्किलीने मी तुझ्यापासून दूर राहतोय. अखेरीस त्याच्या स्वरात पुन्हा अधीरता दिसू लागली. ठीक आहे, चालेल. सांग, आपण पुन्हा कधी भेटणार आहोत?
मीरा हताश होऊन म्हणाली होती. तिचं मन वैदिकला भेटायला आतुर झालं होतं. अखेर तो तिचं प्रेम होता. यार, आजच भेटूया, कारण मला कामासाठी ऑस्ट्रेलियाला जायचं आहे. तू किती दिवसांसाठी जाणार आहेस आणि कधी परत येशील? मीराने अधीरतेने विचारले होते. तिलाही त्याच्यापासून जास्त काळ लांब राहायचे नव्हते. 1 आठवडा लागेल, वैदिक सामान्य स्वरात म्हणाला होता. त्याचे बोलणे ऐकून मीराचा चेहरा पडला होता. ठीक आहे, सांग ना, भेटायला किती वाजता निघणार आहेस? म्हणजे मी पण त्याच वेळी येऊ शकेल. मी आत्ताच फ्री झालो आहे, थोड्या वेळात फोन करतो, मग तू येऊ शकतेस. ठीक आहे. फोन कट झाला होता. तू कुठे चाललीस का? तिला तयार होताना पाहून अवनीने विचारले. पास्ता बनवून ती नुकतीच मोकळी झाली होती. यार, मी वैदिकला भेटायला चालले आहे. तो पुन्हा काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. मस्कारा लावता लावता ती म्हणाली. ठीक आहे, आणि मी इतक्या मेहनतीने बनवलेल्या माझ्या पास्त्याचं काय? अवनीला तिच्या पास्त्याची काळजी वाटत होती, जो तिने 2 तास घालवून बनवला होता. यार, काय झालं? मी येऊन खाते, मला आता जावं लागेल. असं म्हणून मीरा पटकन तिची हँडबॅग उचलून निघून गेली. अवनी तिला शिव्या देत राहिली. मग तिने स्वतःच एका प्लेटमध्ये पास्ता काढला आणि त्यासोबत थंड पेयाचा ग्लास ठेवला आणि ती जेवायला लागली. अगं उद्धट बाई, माझ्याकडून एवढ्या कष्टाने पास्ता बनवून घेतल्यानंतर तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला निघून गेलीस? अवनी अजूनही तिला शिव्या देत होती. अवनी वैदिकला कधी भेटली नव्हती ना तिने त्याला कधीही पाहिलं होतं. त्या दोघी मैत्रिणी होण्याआधीच मीराचा साखरपुडा झाला होता आणि त्यानंतर ती वैदिकला कधीच भेटली नव्हती. जर ती त्याला कधी भेटली असती तर मुलाखतीच्या दिवशी तिने त्याला नक्कीच ओळखलं असतं. तिने पास्ता संपवला आणि भांडी उचलून स्वयंपाकघरात ठेवली. दुसऱ्या दिवशी विद्यापीठात तिची एक महत्त्वाची परीक्षा होती, म्हणून ती पुस्तक घेऊन बसली. तू खूप सुंदर दिसतेस. ती गाडीत बसताच वैदिकने तिची प्रशंसा केली. तिच्याकडे बघत तो म्हणाला होता. तिचा नीटनेटकेपणा, पेहराव त्याच्या हृदयात घर करत होता. जेव्हा जेव्हा ती त्याला भेटायची तेव्हा ती नेहमी पूर्ण तयारी करून यायची. त्याच्या स्तुतीने मीराला लाज वाटली. थोड्या वेळाने ती आणि वैदिक त्याच्या फ्लॅटवर आले होते. सांग, तू काय खाणार आहेस? मी काय ऑर्डर करू? वैदिकने मनगटावरून घड्याळ काढत तिला विचारले. काहीही ऑर्डर कर, पण हलकं काहीतरी मागव. अवनीने हॉस्टेलमध्ये पास्ता बनवला आहे, तो नाही खाल्ला तर ती रागवेल. मीरा असे म्हणाले. वैदिक हसून त्याने काहीतरी हलकं मागवलं. आणि सांग माझ्या प्रिये, आपण भेटल्यावर काय करायचं असतं याबद्दल तू काय म्हणत होतीस? ऑर्डर दिल्यानंतर तो तिच्याकडे वळला. हो, माझं बरोबर होतं नाही का? सांग, आपल्याला काय करायचं आहे? आपण फोनवरही बोलू शकतो, मीरा हे मुद्दामून म्हणाले. मीरा आणखी काही बोलण्याआधीच वैदिकने तिला पलंगावर ढकलले. काय करायचं आहे ते मी तुला आत्ताच सांगतो. मी 1 तासानंतरची ऑर्डर दिली आहे आणि मला वाटतं 1 तासात मी तुला सविस्तरपणे सांगेन की जेव्हा 2 तरुण मन एकत्र येतात तेव्हा काय होतं. वैदिकची वृत्ती पाहून मीरा क्षणभर घाबरली. जणू काही तो तिच्यावर ताबा मिळवत होता. वैदिक, माझ्याशी काही चुकीचं वागलास तर खबरदार. ती पटकन बाजूला झाली. वैदिकच्या हसण्याचा आवाज घुमला. माझ्या प्रिये, मी काहीही चुकीचं करणार नाही. मी सगळं काही सरळ करेन. आणि हो, मी वरून सुरुवात करू की खालून हा तुझा निर्णय असेल. तो तिच्या सुंदर अस्तित्वाकडे खोल डोळ्यांनी पाहत त्याने तिचा मनगट पकडून तिला आपल्या छातीशी ओढले होते. त्याच्या जवळ आल्याने मीराच्या हृदयाची धडधड वाढू लागली. जेव्हा जेव्हा ते भेटायचे तेव्हा तो तिला अगदी सहजपणे आपल्या प्रेमात बुडवून टाकायचा आणि मग वैदिकने अगदी धाडसाने आपला हात तिच्या शर्टखाली तिचे हृदय एखाद्या वेगवान ट्रेनप्रमाणे धडधडत होते. तर दुसरीकडे वैदिकने मागून तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला आपल्या रुंद छातीशी धरले. तिच्या खांद्यावर पसरलेले केस बाजूला केले आणि आपले धगधगते ओठ तिथे टेकवले. त्या दाहक स्पर्शाने मीराच्या हृदयाचे ठोके आणखीनच वाढले होते. वैदिक प्लीज, ती कणली. तिच्या कणण्याने वैदिकची तीव्रता आणखीनच वाढली. तो धुंद होत होता आणि ती सुद्धा. आता मीरा त्याला स्वतःपासून दूर ढकलू शकत नव्हती, कारण ती स्वतःच या नाजूक क्षणांच्या कैदेत अडकली होती. हो, ये. तो त्याच्या लॅपटॉपवर कामात व्यस्त होता तेव्हा दारावर थाप पडली. परवानगी मिळताच अवनी संकोचत आत आली. विराजने आलेल्या व्यक्तीकडे पाहिले तर अवनी त्याच्यासमोर उभी होती. विराजने गोंधळलेल्या नजरेने, खोल डोळ्यांनी तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. वेलकम मिस, प्लीज सिट डाऊन, तो उपासाने हसून म्हणाला. ती गप्पपणे त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तर मिस, तुम्ही इथल्या कामासाठी तयार आहात का? विराजने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत विचारले. मी तयार होते म्हणूनच आले आहे, नाहीतर असंच तोंड उचलून कोण येतं? ती स्वतःशीच पुटपुटली, जे विराजला ऐकू आले नाही. माफ करा, तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते मोठ्याने म्हणा. हे स्वतःशीच पुटपुटणे का? अवनीने स्वतःशीच पुटपुटणे त्याला अत्यंत त्रासदायक वाटले. हो सर, मी म्हणत होते की मी इथल्या नोकरीसाठी तयार आहे. जेव्हा ती असे म्हणाली तेव्हा विराजने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, मग काही हरकत नाही. तू आजपासूनच तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतेस. मी तुला माझी पीए म्हणून कामावर ठेवले आहे.
तू माझ्या रोजच्या कामांची काळजी घेशील, माझ्या बैठका आणि इतर सर्व बाबी सांभाळशील. त्याचे शब्द ऐकून अवनीच्या हृदयाची धडधड वाढली. जर तिला माहीत असते की तो तिला त्याची पीए म्हणून कामावर ठेवणार आहे तर तिने या गर्विष्ठ माणसाकडून आलेली नोकरीची ऑफर कधीच स्वीकारली नसती. पण आता ती आली होती, त्यामुळे तिला सर्व प्रकारची कामे करावीच लागणार होती, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तर मिस, तुम्हाला सगळं समजलं का? तिला कामाचा सगळा तपशील समजावून सांगितल्यानंतर त्याने शेवटी विचारले. जी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. हो हो सर, मला सगळं काही समजलं आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला तक्रार करायला अजिबात संधी मिळणार नाही. ती विचारातून बाहेर येत पटकन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. मॅनेजर रोहन तुम्हाला बाकीचं सगळं काम समजावून सांगतील. विराटचे बोलणे संपताच ती लगेच ऑफिसमधून बाहेर पडली. मॅनेजर रोहनने तिला तिच्या सर्व जबाबदाऱ्यांबद्दल सांगितले होते आणि ऑफिसची संपूर्ण सफर घडवून तिला सर्व काही समजावून सांगितले होते. आणि मिस अवनी, ही तुमची कॅबिन आहे. तुम्ही आतापासून इथेच बसणार आहात. मॅनेजर रोहनने विराटच्या ऑफिस शेजारी असलेल्या एका लहान कॅबिनकडे बोट दाखवला, जी अतिशय सुंदरपणे सजवलेली होती. अवनीने तिचे हँडबॅग जवळच्या खुर्चीवर ठेवले आणि ती कॅबिनची बारकाईने पाहणी करू लागली, ज्यात तिची सिस्टीम, काही फाईल्स, एक रायटिंग पॅड आणि सर्व आवश्यक वस्तू होत्या. मॅनेजरने तिला सर्व तपशील समजावून सांगितले आणि ते निघून गेले. किती सुंदर कॅबिन आहे. अवनीने प्रत्येक वस्तूला स्पर्श करून तिची पाहणी केली. हा तिचा पहिला नोकरीचा अनुभव होता. तिला हे ऑफिस खूप आवडले होते. ती खुर्चीवर आरामात बसली, बॅगेतून आपला फोन काढला आणि टेबलावर ठेवला. मिस, सर विराज तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये कॉफी बनवून बोलावत आहे. ती थोडा वेळ बसली होती. तेवढ्यातच ऑफिसमधील एक कर्मचारी आला आणि त्याने तिला विराजचा निरोप दिला. पीएच्या कामात कॉफी बनवण्याचाही समावेश असतो का? ती स्वतःशीच निरागसपणे पुटपुटली. हो, बॉसची सगळी वैयक्तिक कामं सांभाळणं हे पीएचं काम आहे. त्यात कॉफी वगैरे गोष्टींचा समावेश होतो. जेव्हा कधी त्यांना काही लागेल तेव्हा ते तुम्हालाच सांगतील. तिचं पुटपुटणं ऐकून त्या कर्मचाऱ्याने तिला सगळं सविस्तर सांगितलं, ज्यामुळे तिच्या मनात राग निर्माण झाला. मी कॉफी का बनवू? मी त्यांची नोकर आहे का? त्यांनी मला त्यांची पीए म्हणून नेमलं आहे. अवनीने सरळ सरळ नकार दिला होता. हा तिचा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे तिने कॉफी बनवण्यास नकार दिला होता. ती याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती. मिस, तुम्ही जाऊन सरांशी चर्चा करा. ते तुम्हाला अधिक चांगलं उत्तर देऊ शकतील. तो कर्मचारी सहजपणे खांदे उचकावून निघून गेला. नक्कीच हा गर्विष्ठ माणूस त्या दिवसाचा माझ्यावर सूड घेत आहे, तिने मनातल्या मनात विचार केला. असो, ती उठली आणि कॉफी बनवायला गेली. हे उघड होतं की तिला या नोकरीची गरज होती, ज्यामुळे तिला इथले नियम आणि कायदे पाळावे लागणार होते, नाहीतर तिला इथून हाकलून दिलं असतं. तिने पटकन कॉफी तयार केली आणि विराटच्या खोलीकडे गेली. सर, मी आत येऊ का? दारात उभी राहून तिने परवानगी मागितली. हो, आत या. विराजने तिच्याकडे पाहून परवानगी दिली आणि ट्रेमध्ये कॉफी घेऊन जाणाऱ्या तिच्याकडे पाहू लागला. ती एक मग घेऊन त्याच्या दिशेने येत होती. सर, ही तुमची कॉफी आहे. तिने तो मग त्याच्या समोर टेबलावर ठेवला. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, असे म्हणून त्याने कॉफीचा मग ओठांना लावला. अवनी बाहेरच्या दिशेने चालू लागली. थांब. ती दाराजवळ पोहोचताच विराजचा अधिकारवाणीचा आवाज ऐकून तिची पावले थांबली. ही कॉफी तू बनवलीस? तुला कॉफी बनवता येत नाही का? तो तिला कठोर स्वरात विचारत होता. कॉफी अगदी व्यवस्थित बनली होती, पण त्याला मुद्दा त्या दिवसाचा आपला राग तिच्यावर काढायचा होता. सर, मी पुन्हा बनवून आणते. ती घाबरली होती आणि पटकन मग पकडणार होती. तेवढ्यात विराजने तो मग स्वतःकडे ओढला. गरज नाही, तुम्ही आधी कॉफी बनवायला शिका, विराज असं म्हणाला आणि त्याने मग टेबलावर आपटला. ती आणखीनच घाबरली. सर, मी माझ्या परीने चांगलीच बनवली होती, पण तुम्हाला ती का आवडली नाही हे मला कळत नाही, ती हताशपणे म्हणाली. मला तुझ्याकडून कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नाही, तू जाऊ शकतेस, तो थंड स्वरात म्हणाला. ती हताशपणे ओठ चावत त्याच्या ऑफिसमधून निघून गेली. मागे राहिलेल्या विराजच्या आणाला हायसं वाटलं. त्या दिवशी ती लहानशी मुलगी किती धैर्याने त्याला शिकवत होती. आज तिला हताश पाहून त्याला हायसं वाटलं. मिस अवनी, विराज मेहरासमोर असं काहीही बोलून तू खूप मोठी चूक केली आहेस. ज्यांच्यासमोर कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही आणि त्याच्यासमोर तू उद्धटपणे बोललीस, तुला याचे परिणाम भोगावे लागतील, तो रागाने भडकून म्हणाला होता. जेव्हा ती ऑफिसमधून परत आली तेव्हा तिचा मूड खराब होता. हे मीराच्या लक्षात आले होते. काय झालं अवनी, तू इतकी शांत का आहेस? ऑफिसमधला तुझा पहिला दिवस कसा होता? ती विचारात गढून गेली होती. जेव्हा मीरा आली आणि तिने बोलायला सुरुवात केली. दिवस चांगला होता. अगदी तसंच तिने विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यासमोर मीरा उभी होती, जी फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या मनाची अवस्था ओळखू शकणार होती.
अगदी तसंच आहे का? खरं सांग, ऑफिसमध्ये काय झालं? तू इतकी अस्वस्थ का आहेस? मीरा हट्टाला पेटली होती. त्या गर्विष्ठ व्यक्तीच्या उपस्थितीत सगळं काही ठीक कसं असू शकतं? माझा बॉस खूप गर्विष्ठ आणि अहंकारी माणूस आहे. त्याने मला पहिल्याच दिवशी ओरडले, ती हे रडत-रडत म्हणाली होती. तेव्हा मीराच्या ओठांवर हसू उमटले. तिला सगळं काही समजलं होतं. तुझ्या या गर्विष्ठ बॉसचं नाव काय आहे? मीराने तिचा उदास चेहरा बघून विचारले. का? तू त्याच्या नावाचं एवढं मोठं प्रकरण करते आहेस का? मी तुला त्याच्या दुष्ट कृत्यांबद्दल सांगत असताना त्याचं नाव जाणून तू काय करणार आहेस? अवनी आता तिच्यावर तुटून पडली. यार सांग ना, कदाचित मी त्याला ओळखत असेल, कारण मी सुद्धा अनेक कंपन्यांमध्ये काम करत आहे. कदाचित मी त्याला ओळखत असेल. त्या गर्विष्ठ माणसाचं नाव विराज मेहरा आहे. अवनीने तिरकस चेहऱ्याने त्याचं नाव सांगितलं आणि मीराला धक्काच बसला. विराज हा वैदिकचा व्यावसायिक भागीदार होता, ज्याला ती चांगलीच ओळखत होती आणि 2-4 वेळा भेटलेली होती. पण मीराला कधीच त्याच्या कंपनीत रुजू झाली नाही, कारण वैदिकला तिचे काम करणे आवडत नव्हते. त्यामुळे ती गुपचूप एका रेस्टॉरंटमध्ये काम करत असे. वैदिकची मंगेतर असूनही तिने त्याच्याकडून कधीही 1 रुपयाही मागितला नव्हता. तो जे काही द्यायचा ते आनंदाने द्यायचा. विराज मेहरा. मीराने ते नाव पुन्हा उच्चारले. हो, तोच गर्विष्ठ माणूस. तो स्वतःला काय समजतो कोण जाणे? तो राजकुमार आहे की राजा? ज्या दिवशी जेव्हा मी मुलाखतीसाठी गेले होते तेव्हा माझी त्याला चुकून धडक बसली. तेव्हापासून तो सूड घेत आहे. अवनी रागाने बोलत राहिली. मीराने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. अवनीचा नाराज चेहरा पाहून ती हसली. ठीक आहे, काहीही झालेलं नाही. कधी कधी असं होतं. ही नवीन नोकरी आहे, त्यामुळे तुला काही कल्पना नाही. हळूहळू सगळं काही ठीक होईल. तिला तक्रार करायला अजिबात संधी देऊ नकोस, म्हणून तो तुला काहीही बोलणार नाही. मीराने तिला लहान मुलासारखं प्रेमाने समजावून सांगितलं होतं, म्हणून तिने फक्त मान डोलावली होती. अवनी या फाईल सरांकडे घेऊन जा आणि त्यावर सही करून घे. मॅनेजर रोहन तिच्या कॅबिनमध्ये आला आणि त्याने तिला फाईल दिला, म्हणून तिने आपलं काम थांबवलं. फाईल्स उचलल्या आणि विराज मेहराच्या ऑफिसच्या दिशेने निघाली. जेव्हा तिने दार वाजवून आत प्रवेश केला तेव्हा तो कोणाशी तरी फोनवर बोलण्यात व्यस्त होता, म्हणून ती जाऊन शांतपणे उभी राहिली. थोड्या वेळाने त्याने फोन खाली ठेवला. तो तिच्याकडे वळला. सर, या फाईल्सवर तुमची सही हवी होती. तिने पटकन फाईल्स त्याच्यासमोर ठेवल्या. विराजने पेन उचलून सही करायला सुरुवात केली होती. तेवढ्यात दुसरा कॉल आला. त्याने एका हाताने फोन कानाला लावला आणि दुसऱ्या हाताने सगळ्या फाईल्सवर सही केल्या. हो, सही झाली आहे, घेऊन जा, विराज व्यस्त स्वरात म्हणाला आणि तिने फाईल्स उचलून ऑफिसमधून बाहेर पडली. देवाचे आभार, तो चिडखोर माणूस आता काहीही बोलला नाही. ती बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. वैदिक, माझी मैत्रीण अवनी तुझ्या ऑफिसमध्ये काम करते. ते दोघे रेस्टॉरंटमध्ये समोरासमोर बसले होते. तेव्हा मीराला अवनीची आठवण झाली आणि तिने तिचा उल्लेख केला. ओ, मला माहीत नाही. मी नुकताच ऑस्ट्रेलियाहून परत आलो आहे, त्यामुळे मी तिला पाहिलेलंही नाही. तो आल्यापासून अवनीला भेटला नव्हता. हो, मला माहीत आहे की तू तिला पाहिलेलं नाहीस, पण ती विराजची पीए म्हणून काम करते. जेव्हा मीराने त्याला हे सांगितले तेव्हा त्याला काहीतरी आठवले. अरे, ती मुलगी जी खूप साधी आणि सरळ आहे. हो, मी तिला मुलाखतीच्या दिवशी पाहिलं होतं. विराजने तिची मुलाखत घेतली होती. वैदिकने कॉफी पिताना तिला सगळं सांगितलं होतं. हो, तीच. पण विराज तिच्याशी खूप उद्धटपणे वागतो. मी ऑफिसला जाऊन खूप दिवस झाले आहेत, पण तो प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून तिला ओरडतो. मीराला सुरुवातीपासूनच विराजचं वागणं आवडत नव्हतं. तो कोणालाही स्वतःच्या बरोबरीचा मानत नव्हता. यार, तुला त्याचा स्वभाव माहीत आहे. तो सुरुवातीपासूनच असा आहे. सगळे कर्मचारी त्याला घाबरतात, पण तरीही मी त्याच्याशी बोलेन. तू काळजी करू नकोस. हो, नक्कीच बोल. ती खूप निरागस मुलगी आहे. ती छोट्या छोट्या गोष्टी खूप लवकर मनाला लावून घेते आणि तसंही ही तिची पहिलीच नोकरी आहे. तिला कामाचा अजिबात अनुभव नाही, म्हणून त्याला सांग की तिच्याशी जास्त उद्धटपणे वागू नकोस. मीराला अवनीची काळजी वाटत होती. हो हो, तू काळजी करू नकोस. मी त्याच्याशी बोलेन. जेव्हा वैदिकने तिची समजूत घातली तेव्हा ती गप्प झाली. तूच सांग, तुझे शेवटच्या सत्राचे पेपर्स कधी सुरू होणार आहेत? माझा आता धीर सुटत चालला आहे. तो शेवटचं वाक्य हळूच म्हणाला. वैदिकच्या अर्थपूर्ण शब्दांनी ती लाजून लाल झाली. लवकर कर, मला उशीर होतोय. तिच्या बोलण्यावर तो हसला. तू खूप घाई करत आहेस. लग्नानंतर सांगेन. वैदिकच्या बोलण्याने तिने अधिकच मान खाली घातली. आता ती आत्ताच सांग असंही म्हणू शकत नव्हती, कारण तिला माहीत होतं की तो काय प्रतिक्रिया देईल. काय मूर्खपणा आहे. तो प्रचंड संतापला होता. त्याच्यासमोर काही कागदे विखुरलेले होते, ज्यावर त्याच्या सह्या होत्या. त्याची सही अपोझिट एम नावाच्या त्याच्या कंपनीने पाठवलेल्या करार आणि अटीवर व शर्तींवर होते, ज्यांच्यासोबत त्याला मरणानंतरही कधीही काम करायचे नव्हते. जवळ बसलेल्या वैदिक देखील चिंतेत होता, कारण कंपनीच्या अटी आणि शर्तीनुसार त्यांनी जे काही उत्पादन बनवले ते त्यांना कोणत्याही चौकशीशिवाय विकावे लागणार होते आणि त्याची पोहोच व प्रभाव वाढवावे लागणार होते. आणि जर त्यांच्या कंपनीने तसे केले नाही तर ते त्यांच्या कंपनीविरुद्ध कारवाई करू शकत होते. या सर्व अटी कागदपत्रांवर लिहिलेल्या होत्या.
आणि खाली विराजची सही होती. तो संकोचून मुठी आवळत राहिला. त्या मूर्ख मुलीला बोलवा. विराजने जवळच उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला अवनीला बोलवायलाच पाठवले. थोड्या वेळाने ती त्याच्यासमोर उभी होती. ज्या रक्तपिपासू नजरेने तिला खूप त्रास दिला होता त्याच नजरेने तो तिच्याकडे रोखून पाहत होता. तू त्या दिवशी ही कागदपत्रे माझ्यासमोर आणली होतीस का? विराजने रागाने अटी असलेले कागद तिच्या तोंडावर फेकले. तिचा जीव टांगणीला लागला. विराज, तू हे काय करतो आहेस? आपण शांतपणे बोलू शकलो असतो. वैदिकने त्याला लगेच थांबवले, पण त्याचे समाधान झालेले दिसत नव्हते. अवनीला वैदिक समोर खूप लाज वाटली. हो साहेब, मी ते तुम्हाला दिले होते, ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली. विराजच्या डोळ्यातून जणू आग निघत होती. या कागदपत्रांवर सही करण्यासाठी मला द्यायला तुला कोणी सांगितले? तू काय केले आहेस याची तुला जाणीव तरी आहे का? तो रागाने फणफणला. वैदिक तिथे मूक प्रेक्षक म्हणून उभा होता. जर तो आणखी काही बोलला असता तर विराटचा राग आणखीनच वाढला असता. साहेब, रोहन साहेबांनी मला फाईल्स दिल्या होत्या. मी ते तुम्हाला सही करण्यासाठी दिले होते. ती अडखळत त्रासिकपणे बोलली. तिला विराटची खूप भीती वाटत होती. जा आणि रोहनला बोलव. विराजने जवळच उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला रागाने आदेश दिला आणि 2 मिनिटातच मॅनेजर रोहन सुद्धा त्याच्यासमोर उभा होता. तुम्ही ही कागदपत्रे तिला दिलीत का? विराज संयमाच्या शिखरावर होता. जेव्हा मॅनेजरने अटी असलेली ती कागदपत्रे पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. नाही नाही साहेब, मी ही कागदपत्रे तिला दिली नाहीत. मी तिला दुसऱ्या फाईल्स दिल्या होत्या, ज्या आपल्या कंपनीच्या होत्या, ज्यात कंपनीच्या उत्पादन मंजुरीसाठी तुमची सही आवश्यक होती. जेव्हा मला कंपनीच्या या फाईल्स मिळाल्या तेव्हा मी तिला जाऊन त्या साहेबांना द्यायला सांगितले होते. पण मला माहीत नाही तिने सही केलेल्या फाईल्ससोबत ते तुम्हाला दिले आणि तुम्ही बेसावधपणे त्याच्यावर सही केलीत. रोहनचे सर्व बोलणे ऐकून विराजने टेबलावर जोरात ठोसा मारला. अवनीचे अक्षरशः तुकडे करण्यापासून तो स्वतःला रोखू शकत नव्हता. अवनी भीतीने 2 पावले मागे सरकली. तर ऑफिसमध्ये उभे असलेले सर्व लोक त्याच्या रागाने घाबरले होते. प्लीज विराज, शांत हो. आपण काहीतरी उपाय शोधूया. ही रागवण्याची वेळ नाही, ही शांतपणे विचार करण्याची वेळ आहे. वैदिकने त्याला पटकन आवरले. पण विराटचा राग काही कमी होत नव्हता. तो अवनीकडे धगधगत्या नजरेने पाहत होता. माझ्या नजरेसमोरून दूर हो, तो गर्जना करत म्हणाला. जवळ उभ्या असलेल्या मॅनेजर सुद्धा त्याच्या रागाने घाबरला होता. जे घडून गेले होते ते आता बदलता येणार नव्हते. अवनी, प्लीज तुझ्या कॅबिनमध्ये जा. वैदिकने तिला संयमाने सांगितले आणि ती क्षणभरही विलंब न लावता निघून गेली. आता फक्त ते तिघेच मागे उरलेले होते. विराजने रागाने आपले डोके हातामध्ये खुपसले होते. विराज, काळजी करू नकोस. आपण काहीतरी उपाय काढू. हे पाणी पी. वैदिकने त्याच्याकडे पाण्याचा ग्लास पुढे केला, जो त्याने धरला. तो आतून जळत होता. तो आपल्या कंपनीबद्दल पॉझिटिव्ह होता. त्याने हे पद मोठ्या कष्टाने मिळवले होते. बनावट उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांशी त्याने कधीही करार केला नाहीत किंवा त्यांच्याशी कोणतेही संबंध प्रस्थापित केले नाहीत. पण एका छोट्या चुकीमुळे त्याला तिची प्रतिष्ठा डागाळावी लागणार होती. त्यांनी पाठवलेल्या कागदपत्रांवर त्यांची सही होती, यात काहीही शंका नव्हती. आता त्याची इच्छा असूनही तो त्याच्या अटी नाकारू शकत नव्हता. त्यांच्या अटीनुसार त्याच्या कंपनीला त्याचे बनावट उत्पादन विकून त्याचा विस्तार करावा लागणार होता, ज्यामुळे त्याच्या कंपनीची प्रतिष्ठा धुळीस मिळणार होती. ती आपल्या कॅबिनमध्ये बसून अश्रू ढाळत होती. तिला आपली चूक तीव्रतेने जाणवली. नकळतपणे तिने इतर फाईलसोबत त्या कागदपत्रांवरही सह्या करून घेतल्या होत्या आणि विराजने फोनवर बोलता बोलता त्या सर्वांवर सह्या केल्या होत्या. रडत रडत तिचे नाक लाल झाले होते. तिचा पहिला नोकरीचा अनुभव चांगला नव्हता. नोकरीला लागल्यापासून विराज फक्त तिचा अपमानच करत होता. आता तर तिला खात्री पटली होती की तो तिला पगारसुद्धा देणार नाही. हे नुकसान तो तिच्याकडून भरून काढणार होता. आता एक नवीन चिंता तिला सतावू लागली होती. तिला अजून घरून 1 रुपयासुद्धा मिळाला नव्हता आणि ती वसतिगृह, विजेचे बिल आणि विद्यापीठाची फी कशी भरणार होती? सर विराज, तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावताय. रडत रडत तिने मान वर केली. तिने निर्दयीपणे आपले अश्रू पुसले आणि निश्चित पावलांनी त्याच्या ऑफिसमध्ये आली. तुम्ही मला जे नुकसान पोहोचवले आहे त्याची भरपाई कोण करणार? तिला पाहून तो पुन्हा संतापला होता. त्यावेळी ऑफिसमध्ये फक्त ते दोघेच होते, दुसरे कोणीही नव्हते. वैदिकने ते सर्व कागदपत्रे घेतले आणि त्या कंपनीच्या मालकाकडे गेला. साहेब, मी हे जाणून बुजून केले नाही, हे चुकून झाले. तिला रडू कोसळणार होते. ती त्याला हे कसे समजावून सांगणार होती? चुकून असो वा जाणून बुजून, पण त्यामुळे म्हणजेच तुझ्यामुळे माझे नुकसान झाले आहे. त्याचा स्वर सपाट होता. सांग, तुला काय शिक्षा द्यावी? तुला पोलिसांच्या हवाली करू की 2-3 वर्ष पगाराशिवाय इथे काम करायला लावू? विराज रागाने म्हणाला होता. ती तिच्या जागी उभी राहिली. पोलिसांचे नाव ऐकून तिला भीती वाटली. तिची चूक इतकी मोठी नव्हती की तो पोलिसांना सामील करण्याबद्दल बोलत होता. लवकर सांग, तो मोठ्याने गर्जना करत म्हणाला. तिचा संपूर्ण शरीर थरथरत होतं. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. साहेब,
ही माझी इतकी मोठी चूक नाहीये की तुम्ही पोलिसांना सामील करण्याबद्दल बोलत आहात. हे सगळं निष्काळजीपणामुळे घडलं. मी जाणून बुजून काहीही केलं नाही. तिचा आवाज कापरा झाला होता. ठीक आहे, जर तुला पोलिसांना सामील करायचं नसेल, तर तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. ही ऐकून अवनीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. कोणती अट साहेब? तिच्या मनात भीती दाटून आली. तो आता कोणती अट घालणार होता हे तिला माहीत नव्हते. अट अशी आहे की तू यापुढे या ऑफिसमध्ये काम करणार नाहीस. तर माझ्या घरी मोलकरीण म्हणून काम करशील आणि हीच तुझी शिक्षा असेल. आणि जर तू हे केलं नाहीस तर होणाऱ्या परिणामांसाठी तू स्वतःच जबाबदार असशील. त्याचा स्वर कठोर होता. ती आतून हादरून गेली होती. धक्क्याने तिचा चेहरा लाल झाला. तो तिला इतक्या तुच्छ लेखेल याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. तिला दासी बनवून तिच्या आत्मसन्मानावर आणि प्रतिष्ठेवर घाव घालून तो तिला शिक्षा देऊ इच्छित होता. या क्रूर माणसाने तिला छळण्यासाठी केवढा वेगळा मार्ग निवडला होता. तिने दुःखाने विचार केला. मग सांग, तुझा निर्णय काय आहे? तू परिणामांना सामोरे जायला तयार आहेस की माझी अट स्वीकारणार आहेस? विराजने तिला पुन्हा थंड स्वरात विचारले. अवनीने निर्दयीपणे आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले. साहेब, तुमच्या नजरेत मी अशीच शिक्षेस पात्र आहे का? तिच्या आवाजात एक विचित्र वेदना होती. काही क्षणांसाठी विराज तिच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या सागरात हरवून गेला. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला होता, पण ही भावना फक्त काही क्षणांपुरतीच टिकली. तो पुन्हा आपल्या निर्दयी स्वभावावर परतला. हो, कारण तुझ्यासारख्या गावच्या मुलीसाठी यापेक्षा चांगली नोकरी मला सुचत नाही. विराजने सर्व मर्यादा ओलांडून थेट ती एक खेडेगावातील एक गरीब मुलगी आहे यावर हल्ला केला. ती विवळत राहिली. आयुष्यात पहिल्यांदाच तिला असा अपमान सहन करावा लागला होता. मी एक गावची मुलगी आहे, पण मी तुमच्यासारख्या लोकांवर अवलंबून नाही. तिचा संयम सुटला होता. तो माणूस इतका वेळ तिला उभे राहून तिला छिन्न विछिन्न करत होता. आवाज कमी कर. माझ्याशी मोठ्याने बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? विसरू नकोस, तू आता माझ्या मर्जीवर आहेस. तू मला जो त्रास दिला आहेस त्यानंतर तू वर बघून माझ्याशी बोलूही शकत नाहीस. तो एखाद्या पिसाळलेल्या सिंहासारखा बोलत होता. ती त्या गर्विष्ठ माणसाकडे वेदनादायक नजरेने पाहत होती, जो प्रत्येकाला स्वतःपेक्षा कमी लेखत होता. ठीक आहे, मी तुमची अट मान्य करते. तिने मनाचा निश्चय केला होता. त्या निर्बुद्ध माणसाला आणखी काही बोलून स्वतःचा अपमान करून घ्यायचा नव्हता. म्हणून त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी तिने त्याची अट मुकाट्याने स्वीकारली. जरी त्याचे नुकसान त्याने अवनीचा जो तमाशा केला होता त्या इतके मोठे नव्हते, तरीही त्यांच्या पहिल्या भेटीमुळे त्यांच्या मनात अवनीबद्दल राग होता. तिच्या बोलण्याचा सूर आणि बोलण्याची पद्धत तो अजूनही विसरला नव्हता. छान, खूप छान. बरं झालं की तू प्रकरण पटकन संपवलंस, तो उपहासाने म्हणाला. आणखी एक गोष्ट, हे प्रकरण या ऑफिसच्या बाहेर जायला नको. तू माझ्या घरी मोलकरीण म्हणून काम करतेस हे कोणालाही कळता कामा नये. यातच तुझं भलं आहे. त्याने अवनीला बजावले. तिने होकारार्थी मान डोलावली. ती हा विषय तरी का काढेन? कोण आपल्या स्वतःचा असं प्रदर्शन करतं का? तुला सगळं मिळेल, राहण्याची सोय, जेवण, कपडे, सगळं. पण तिथे तुझा दर्जा नोकरासारखा असेल. हीच तुझी शिक्षा आहे. म्हणून तुझा दर्जा विसरू नकोस. तिने मान हलवली आणि ती गप्प राहिली. तिला काहीच बोलायचं नव्हतं. आता जा, ड्रायव्हर उद्या तुला घरून घ्यायला येईल. तुझं सामान तयार ठेव. त्याचे शेवटचे शब्द ऐकून ती गप्पपणे त्याच्या ऑफिसमधून निघून गेली. विराजची व्यथित अनाला हायसं वाटलं. ती शांतपणे ऑफिसमध्ये आली आणि आपलं सामान भरू लागली. तिला सामान भरताना पाहून मीराला आश्चर्य वाटलं. अवनी, तू कुठे चालली आहेस? हे सगळं सामान का भरत आहेस? तिला जेवढं आश्चर्य वाटायला हवं होतं तेवढं वाटलं नाही. अवनीची पदवी पूर्ण व्हायला अजून 2 वर्ष बाकी होती. मग ती हे सगळं का सामान घेऊन कुठे चालली होती? मी माझ्या गावी परत चालले आहे. आई-बाबांनी मला परत बोलावलं आहे. मी माझं उरलेलं शिक्षण तिथे पूर्ण करेन. तिने सगळं काही एका दमात सांगितले, जेणेकरून पुन्हा प्रश्न विचारून ती अडचणीत येणार नाही. मीराला तर धक्काच बसला. पण इतकं अचानक कसं यार? ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिला अवनीच्या शब्दांवर विश्वासच बसत नव्हता. कारण मला इथला खर्च परवडत नाही, म्हणून मी परत जात आहे. जणू काही तिने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आधीच तयार करून ठेवलं होतं. पण यार, आता तुला तुझा खर्च परवडणारा आहे. तुला नोकरी मिळाली, बरोबर? मग परत जायची काय गरज होती? तुझ्या अभ्यासातही अडथळा येईल. ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. अवनीसोबत राहताना तिला तिचा लळा लागला होता. घरातून परवानगी नव्हती, ज्यामुळे जेव्हा त्यांना माझ्या नोकरीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी मला परत बोलावलं. तिने मोठ्या सुटकेसची झीप लावली. तिने तिचं सगळं सामान त्यात ठेवलं होतं. तिला पाहून मीरा थक्क झाली. मीरा शांत राहिली. तिला विचारायला आता काहीच उरले नव्हते. अवनीने शांतपणे आपले सामान बाजूला ठेवलं आणि वाटेत असलेल्या ड्रायव्हरची वाट पाहू लागली.
तिच्यावर नाराज होऊन मीराने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. ड्रायव्हर येताच ती त्याला न भेटताच गाडीत बसली. खिडकीतून मीरा डोळ्यात पाणी आणून तिला जाताना पाहत होती, जी तिला भेटल्याशिवायच निघून गेली होती. तासभर प्रवास केल्यावर गाडी एका सुंदर 4 कालव्यांच्या बंगल्यांसमोर थांबली. तो बंगला चाहूबाजूंनी हिरवळीने वेढलेला होता आणि ते सुंदर घर मध्यभागी बांधलेले होते. अवनीने खिडकीतून डोके बाहेर काढून चमकणाऱ्या नजरेने त्या बंगल्याकडे पाहिले. तिने आयुष्यात क्वचितच इतके सुंदर घर पाहिले होते. "बाळा, तू आत जा, मी सामान घेऊन येतो," वृद्ध ड्रायव्हर हळू आवाजात म्हणाला आणि ती आत शिरली. ते घर बाहेरून जितके सुंदर होते तितकेच आतूनही सुंदर होते. ती आत शिरताच एका मोठ्या दिवाणखान्याने तिचे स्वागत केले, जिथे घरातील सर्व सदस्य बसले होते. ते बसून गप्पा मारण्यात मग्न होते. तेवढ्यात विराजच्या आजीने तिच्याकडे लक्ष केले. "नमस्कार आंटी," अवनीने मोठ्या आवाजाने आदराने नमस्कार केला. सगळे तिच्याकडे पाहू लागले. "नमस्कार बाळा," आजीने उत्तर दिले आणि तिचे डोके कुरवाळण्यासाठी हात पुढे केला. म्हणून ती पटकन पुढे सरकली आणि तिने तो स्पर्श स्वीकारला. "तू कोण आहेस बाळा?" मीरा साहेबांनी विचारले. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. "हो, माझं नाव अवनी आहे आणि सर विराजने मला इथे कामावर ठेवले आहे." तिने स्वतःची ओळख करून दिली. "ठीक आहे, ठीक आहे. विराजने मला सांगितले आहे. त्याने तुला आजीची सेवा करण्यासाठी कामावर ठेवले आहे," मीरा साहेब म्हणाले आणि तिने मान झुकवली. विराजने आधीच तिची ओळख करून दिली होती. तिला आणखी काही सांगण्याची गरज नव्हती. "जा बाळा, तिला तिची खोली दाखव," मीरा साहेब जवळच उभ्या असलेल्या दासीला म्हणाले आणि ती तिला नोकरांच्या खोलीकडे घेऊन गेली. ती जड पावलांनी खोल्यांकडे आली. नोकरांच्या खोल्याही खूप सुंदर सजवलेल्या होत्या. मनातल्या मनात त्यांचे कौतुक केल्याशिवाय तिला राहवले नाही. "ही ही तुझी खोली आहे. तू आजपासून इथेच राहणार," दासी म्हणाली आणि तिने होकारार्थी मान हलवली. ड्रायव्हर तिचे सामान घेऊन त्यांच्या मागे आला. दासी आणि ड्रायव्हर दोघेही तिला सूचना देऊन निघून गेले होते. तिने सामान आत ठेवले. दरवाजाला लॉक लावले आणि खोलीची पाहणी करू लागले. खोलीत एक पलंग, एक सोफा आणि भिंतीवर एक आरसा होता. भिंतींमध्ये एक मोठे कपाट बसवलेले होते. त्याला लागून एक स्नानगृह होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ताजेतवाने होण्यासाठी स्नानगृहाकडे गेली. "वैदिक, ऑफिसमध्ये काही घडलं का?" जेव्हा तिने विचारले तेव्हा ती वैदिकच्या छातीवर डोके ठेवून पडली होती. "नाही का?" तिच्या प्रश्नाने त्याला आश्चर्य वाटले. "मग अवनी अशी नोकरी सोडून घरी परत का गेली?" तिच्या आवाजात दुःख होते. वैदिकला आता सर्व काही समजले होते. "हो, ऑफिसमध्ये काहीतरी अडचण होते." मग वैदिकने मीराला त्या दिवसाची संपूर्ण घटना सांगितली. "अरे देवा, कितीतरी घडलं आणि अवनीने मला सांगितलं सुद्धा नाही." ती धक्क्याने म्हणाली, "ती बिचारी मुलगी तुला कशी सांगणार? विराजने तिचा किती अपमान केला होता आणि मला न विचारताच तिला कामावरून काढून टाकलं." विराजच्या असंवेदनशीलतेमुळे वैदिकलाही खूप राग आला होता. "वैदिक, तो असं कसं करू शकतो? शेवटी ती एक चूक होती. तिने कोणताही गुन्हा केला नव्हता, म्हणून त्याने तिला कामावरून काढलं. तो स्वतःला काय समजतो? जर त्याने स्वतः अशी चूक केली असती तर?" मीराला विराज मेहराचा तिरस्कार वाटला आणि अवनीची कीव आली, जी इतक्या कठीण परिस्थितीतून गेली होती, पण तिने तिला कळूही दिले नव्हते. "आपण काय करू शकतो? तो रागात असताना कोणाचंही ऐकत नाही. मी त्याचा बालपणीचा मित्र आहे हे सुद्धा तो विसरतो," तो खेदाने म्हणाला. "मग तू त्याला का सोडून देत नाहीस? त्याच्यासोबतची भागीदारी संपव," मीराने सल्ला दिला. तो हलकेच हसला. "नाही, मी त्याला सोडून देऊ शकत नाही, माझ्या प्रिये. तो कसाही असला तरी प्रत्येक वाईट वेळी तो माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. तो माझी ढाल बनला आहे. जिथे आपले स्वतःचे लोकही आपला साथ देत नाहीत, तिथे त्याने साथ दिली आहे. त्याचा एक दोष पाहून मी त्याचे इतके गुण झाकू शकत नाही. तो तापट स्वभावाचा आहे, पण मनाने दयाळू आहे. तो फक्त आपली अत्यंत खाजगी रहस्य कोणालाही सांगत नाहीत." तो हळूहळू विराज मेहराचे गुण सांगत होता, पण मीरा कान बंद करून ऐकत होती. तिला फक्त एवढंच आठवत होतं की त्याने अवनीचा खूप अपमान केला होता आणि तिला दुखावले होते. तो ऑफिसमधून परत आला होता. खूप उशीर झाला होता, त्यामुळे सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले. जेव्हा मोलकरणीने "जेवण वाढू का?" असं विचारलं तेव्हा त्याने नकार दिला. "तू असं कर, अवनीला बोलावून घेऊन ये," असे तो मोलकरणीला म्हणाला होता. म्हणून ती थोड्या वेळाने अवनीला सोबत घेऊन परत आली. "ठीक आहे, तू जा," त्याने मोलकरणीला जायला इशारा केला. अवनी आणि तो दिवाणखान्यात एकटेच उभे राहिले. "तुला माझ्या आजीची काळजी घ्यायची आहे, म्हणूनच मी तुला कामावर ठेवलं आहे. खरं तर तिची तब्येत बरी नाही, म्हणून मला तिची काळजी घेण्यासाठी एक पूर्ण वेळ मोलकरीण हवी होती. तिला वेळेवर औषधं आणि जेवण द्यायचं आहे," तो तिला सगळं समजावून सांगत होता. ती मान झुकवून होकारार्थी मान हलवत होती. त्याचा आवाज पूर्वीपेक्षा चांगला होता. तिला अपमानित वाटलं नाही. कदाचित त्याला आपली चूक लक्षात आली असावी. "ठीक आहे, आता तू जाऊन आराम कर. उद्या सकाळी कामाला सुरुवात कर," असं म्हणून त्याने तिला जायची परवानगी दिली. ती मान हलवत चालू लागली. तेवढ्यात मोठ्या चकचकीत फरशीवर तिचा पाय घसरला. ती पडण्याआधीच
विराजने पटकन पुढे होऊन तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले, ज्यामुळे ती थेट त्याच्या छातीवर येऊन पडली. अवनीच्या हृदयाचा ठोका चुकला. ती त्याच्या इतक्या जवळ होती की तिला विराज मेहराच्या श्वासाचा सुगंध तिच्यात शिरत असल्याचे जाणवले. विराज मेहराच्या हृदयाचे ठोके एका विचित्र लयीत पडत होते. त्या दोघांनी नकळतपणे एकमेकांकडे पाहिले आणि मग दोघे हृदय एकत्र धडधडली. विराज मेहरा तिच्या निरागस चेहऱ्यात हरवून गेला होता. तो तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. जेव्हा अवनी त्याच्या वर्तुळातून मागे सरकली तेव्हाच तो भानावर आला. तू ठीक आहेस ना? तुला लागलंय का? आपल्या निष्काळजीपणामुळे ती स्वतःवरच चिडली होती. हो, मी ठीक आहे, ती एवढंच बोलू शकली. आणि लगेच त्याच्या नजरेतून नाहीशी झाली. विराजला विचित्र भावना जाणवत होत्या. त्याने आपल्या शर्टचं वरचं बटन उघडलं आणि आराम करू लागला. एवढ्या थंडीतही त्याला घाम येत होता. तो लांब पावले टाकत खोलीत गेला. सकाळी जेव्हा ती दिवाणखान्यात आली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. फक्त स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. तिने स्वयंपाकघराच्या दिशेने एक पाऊल टाकले, पण समोरून येताना तिची विराजला जोरात धडक बसली. विराजने तिला धरले नसते तर ती पडली असती. माणूस दुसऱ्यांकडे बघत चालतो की तुला चालायला सुद्धा येत नाही. मी तुला पाहतो तेव्हा प्रत्येक वेळी तू पडत राहतेस. रात्री थोडक्यात पडण्यापासून वाचलेल्या तिला विराजने रागाने टोचून म्हटले होते, सॉरी. ते चुकून झालं. ती खूपच लाजली. तिच्या नशिबावर जे नेहमीच तिच्या वाट्याला येत असे. तिला मनसोक्त रडावेसे वाटत होते. आपल्या चुका कमी करा म्हणजे आयुष्य सोपे होईल. त्याने तिला सल्ला दिला आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. तिने मान हलवली आणि गप्प राहिली. मला कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा मिळत आहे हे मला माहीत नाही. मनात अश्रू घेऊन ती स्वयंपाकघरात आली, जिथे 3 दासी एकत्र नाश्ता बनवत होत्या. तुम्हाला काही हवं होतं का? तिला पाहून त्या तिघांपैकी एकाने विचारले. नाही, मला आजीसाठी नाश्ता हवा होता. त्या किती वाजता नाश्ता करतात? तिने विचारले. त्या सकाळी 7 वाजता त्यांच्या खोलीत नाश्ता करतात. नाश्ता तयार आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता, मोलकरणीने सांगितले आणि नाश्त्याने भरलेले ट्रे तिच्या हातात दिले. तिने ते घेतले आणि आजीच्या खोलीकडे निघाली. तिने दार ठोठावले आणि विराजने दार उघडले. तिने वैतागून त्याच्याकडे पाहिले. तो पुन्हा पुन्हा तिच्यासमोर काय येत होता? आत ये. तो आजीच्या खोलीत आला. तो फक्त सकाळीच आजीसोबत वेळ घालवत असे, कारण त्याला अनेकदा रात्री उशीर होत असायचा आणि तोपर्यंत आजी औषध घेऊन झोपलेली असायची. अवनीने सुप्रभात म्हटले. तिने तिच्या समोरच्या टेबलावर ट्रे ठेवले आणि जायला लागली. कृपया मला एक ग्लास पाणी पाठवा, हे अगदी हळू आवाजात म्हटले गेले. त्याच्या मृदू आवाजाने आश्चर्यचकित होऊन अवनी बाहेर गेली. त्याची 2 व्यक्तिमत्वे होती. ऑफिसमध्ये अत्यंत क्रूर आणि निर्दयी, तर घरी अत्यंत प्रेमळ आणि दयाळू. याच विचारात हरवून जाऊन ती त्याच्यासमोर पाणी घेऊन आली. हे घ्या पाणी. तिने ग्लास विराजकडे पुढे केला. ग्लास धरत असताना विराजचा हात तिच्या हाताला लागला. जणू विजेचा धक्का बसल्यासारखी ती मागे सरकली. विराजने तिच्या लाल होत चाललेल्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. त्याच्या नजरेतील आग सहन न झाल्याने तिने ट्रे ठेवला आणि खोलीतून बाहेर पडली. तो तिला जाताना पाहतच राहिला. तिला मेहरा हाऊसमध्ये येऊन 4 महिने झाले होते. ती खाजगीरित्या तिची पदवी पूर्ण करत होती, ज्याचा संपूर्ण खर्च विराजने स्वतःवर घेतला होता. तिला सर्व काही कोणत्याही प्रयत्नांशिवाय मिळत होते. ती त्याची मनापासून आभारी होती. त्याच्याबद्दलचा तिचा दृष्टिकोन खूप बदलला होता. त्यामुळे ती सुद्धा त्याला तक्रार करण्याची कोणतीही संधी न देता आपल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत होते. आजीला तिचा खूप लळा लागला होता. ती अनेकदा तिच्याशी मनमोकळेपणाने बोलायची. आजीला पाहून अवनीला काही वर्षांपूर्वी निधन झालेल्या तिच्या दिवंगत आजीची आठवण झाली. माझा विराज खूप कठीण परिस्थितीतून गेला आहे. तो असाच दगडासारखा बनलेला नाही. तिच्या तोंडून विराजचे नाव निघताच तिच्या कपड्याच्या घड्या घालायला निघालेल्या अवनीचे हात थांबले. तुम्हाला काय म्हणायचे आहे आजी? तिने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मी तुला काय सांगू बाळा? विराज अगदी लहान होता जेव्हा तिच्या आईने त्याच्या वडिलांना घटस्फोट दिला. स्वतःच्या मर्जीने दुसरे लग्न केले आणि त्याला कायमचे सोडून गेली. त्यानंतर विराज माझ्या कुशीत आला. मी त्याला वाढवले आणि त्याचे संगोपन केले. पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला इतके विषारी बनवले की तो पूर्णपणे विषबाधाग्रस्त झाला. प्रत्येकजण त्याच्या आईबद्दल त्याला टोचून बोलायचा, ज्यामुळे तो यातनांमध्ये बुडून जायचा. आणि मग त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाने त्याला आणखीन खचवले, ज्यामुळे तो आम्हा सर्वांपासून दूर गेला आणि स्त्रियांचा द्वेष करू लागला. त्याने स्वतःचाच व्यवसाय सुरू केला आणि तो सर्वांबद्दल पूर्णपणे उदासीन झाला. तो फक्त माझ्याशीच 2 तास बोलतो. तो दुसऱ्या कुणालाही जवळ येऊ देत नाही. ती बोलत होती आणि अवनीच्या डोळ्यात पाणी तरळले. स्वतःला इतका त्रास सहन करावा लागला असूनही त्याचे दुःख पाहून तिचे हृदय पिळवटून गेले. आता तिला त्याच्या दुहेरी व्यक्तिमत्वामागील खरे कारण कळले होते. आजी, तो अचानक तिथे आला होता. त्याची नजरानजर झाली. अवनीचे हृदय छिन्न विछिन्न झालं. तो आपल्या सर्व क्रूरतेसह तिच्या आत्म्यात प्रवेश करत होता, हे तिला जाणवत होतं.
दुसरीकडे विराज मेहराचीही तीच अवस्था होती. त्याला ती निरागस मुलगी आवडत होती, पण त्याचे ओठ काहीही बोलू शकत नव्हते. स्वतःला सावरत अवनी उठली. विराज मेहराची नजर दूरपर्यंत तिचा पाठलाग करत होती. ती तिच्या नोकरांच्या खोल्यांकडे जात होती. तेव्हा अचानक तिला वैदिकची गाडी आत येताना दिसली. तो विराजशी काहीतरी चर्चा करायला आला होता. अवनीने आपला चेहरा लपवला आणि त्याची नजर टाळण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याने तिला पाहिले होते. अवनी, तो मोठ्याने ओरडला. तिच्या काळजाचा ठोका चुकला. आता विराज तिच्यासोबत काय करेल कुणास ठाऊक. वैदिकने तिला विराजच्या घरात पाहिले होते. अवनी, तू इथे काय करत आहेस? त्याला कमालीचा धक्का बसला होता. हो, साहेबांनी मला बोलावले होते म्हणूनच मी आले आहे, ती अडखळत म्हणाली. ती इथे आल्याबद्दल काय उत्तर द्यावे तिला आता कळत नव्हते. तर मग तू नोकरांच्या खोल्यांकडे का जात आहेस? आज जा, तो गोंधळून म्हणाला. त्याला तिची कहाणी काहीतरी वेगळीच वाटत होती. हो, मी मोलकरणीला बोलवण्यासाठी जात होते. साहेबांनी मला तसं सांगितलं होतं. ती शक्य तितकी खोटी बोलत होती. वैदिकने संशय नजरेने तिच्याकडे पाहिली. ती त्याच्यापासून काहीतरी लपवत होती हे स्पष्ट दिसत होते. अवनी, मला खरं सांग. कारण देऊ नकोस. यावेळी वैदिकचा आवाज कठोर होता. ती घाबरली होती. तेवढ्यात विराज आतून येताना दिसला. अवनीने ही संधी एक वरदान समजून ती दिसेनाशी झाली. कसा आहेस यार? विराज आनंदी स्वरात म्हणाला. अगदी ठीक आहे. वैदिकने त्याला मिठी मारली. त्याला अवनीची युक्ती कळली होती. त्याने विराजला सर्व काही विचारण्याचा विचार केला. यार, तुझ्या घरात अवनी काय करत आहे? वैदिकच्या अनपेक्षित प्रश्नाने तो चकित झाला. यार, मी तिला ऑफिसमधून काढून इथे कामावर ठेवलं. खोटं बोलणं टाळून एक सत्य सांगून त्याने राजीनामा दिला होता. त्याचे शब्द ऐकून वैदिकला धक्का बसला. यार, तू असं कसं करू शकतोस? तू तिला ऑफिसमधून काढून घरात मोलकरीणमधून नोकरी दिलीस. ही दया होती की तिच्यासाठी शिक्षा? तुला कल्पना आहे का तिच्या अहंकाराला आणि आत्मसन्मानाला किती धक्का बसला असेल? तो रागाने बोलत राहिला. विराजला लाज वाटली. यार, मला लाज वाटते. मी हे सगळं रागाच्या भरात केलं, पण माझ्यावर विश्वास ठेव. तिला इथे कोणतीही अडचण किंवा त्रास होत नाहीये. ती फक्त आजीचीच काळजी घेते. त्याशिवाय तिच्याकडून दुसरं कोणतंही काम करून घेतलं जात नाही. त्याने आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. काहीही असो यार, पण स्वाभिमानापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. ती नोकरांच्या खोलीत राहते याचा स्पष्ट अर्थ असा की ती तुमची मोलकरीण आहे. वैदिकने आपला मुद्दा जोर देऊन सांगितला होता. मला खूप वाईट वाटतं यार. मला वाटत नव्हतं की तू रागाच्या भरात कुणाचा स्वाभिमान पायंदळी तुडवशील, तो खेदाने म्हणाला होता. विराज मेहराचे मन जड झाले होते. ज्या विषयावर चर्चा करायला तो आला होता त्यावर चर्चा न करताच वैदिक निघून गेला होता. रात्रीची वेळ होती. रात्रभर कुशी बदलून तो थकला होता, पण त्याला झोप काही केल्या येत नव्हती. अस्वस्थ वाटल्यामुळे तो उठून बसला. वैदिकचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. तो उठून झुलत्या खुर्चीवर बसला. विचार त्याला सतत घेरून टाकत होते. अवनी त्याच्या विचारांवर हावी झाली होती. त्याला फक्त तीच दिसत होती, जिने त्याचे पाषाण हृदय मेणासारखे वितळवले होते. ते थेंब थेंब करून वितळत होते. वेदनेने त्याने डोळे मिटले. त्याची अस्वस्थता वाढत होती. त्याला त्याचे मागील वागणे आठवले. त्याने आपल्या वचनेचा आणि दुःखाचा बदला इतरांना दुखावून कसा घेतला होता. त्याचे आई वडील दोषी होते. त्यांच्या कृत्यासाठी त्याने इतरांना शिक्षा का द्यायला सुरुवात केली होती. तो त्याच्या स्वतःच्या जगात पूर्णपणे एकटा पडला होता. पण हा एकटेपणा, ही एकाकीपणाची भावना आता त्याचा श्वास कोंडू लागली होती. त्याच्या आत्म्याला एका सोबत्याची ओढ लागली होती. अशी व्यक्ती जी त्याची प्रतिमा उजळवेल, अशी व्यक्ती जी त्याच्या विखुरलेल्या अस्तित्वाला एकत्र करून एकसंध करेल. पण ती व्यक्ती कोण होती? तो विचार करत राहिला आणि मग त्याच्या विचारांचे दरवाजे अवनीवर थांबले. तिचा निष्पाप चेहरा त्याच्या डोळ्यासमोरच चमकून गेला. त्यानेच तिला असहाय्यतेच्या शिखरावर आणून ठेवले होते. एका क्षुल्लक चुकीसाठी त्याने तिच्या अस्तित्वालाच पायंदळी तुडवले होते. जसजशी शरमेची भावना वाढत गेली तसतसे त्याने आपले डोके खुर्चीच्या पाठीला टेकवले. त्याला कळत नव्हते की असे काय मौल्यवान होते जे या आयुष्याने निर्दयीपणे त्याच्याकडून हिसकावून घेतले होते. त्याच्याकडे वचनेशिवाय काहीही उरले नव्हते. कदाचित त्याच्या आयुष्याच्या पुस्तकात प्रेमाचे एकही पान नव्हते. फक्त द्वेष होता आणि नकारही होते, जे प्रत्येक पानावर नोंदवलेले होते. जेव्हा त्याच्या हृदयातील वेदना अधिक तीव्र झाली तेव्हा तो खोलीतून बाहेर पडला. त्याची पावले नकळतपणे अवनीच्या खोलीच्या दिशेने सरकली. रात्रीचे 2 वाजले होते, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो तिला स्वतःच्या निवडीच्या शिक्षेतून मुक्त करणार होता, ज्याने त्याची मनःशांती भंग केली होती. अखेर तिला शिक्षा देणारा तो कोण? अखेर तो सुद्धा तिच्यासारखाच एक माणूस होता. मग कोणत्या आधारावर त्याने तिला आणि तिच्या आत्म्यावर ताबा मिळवला होता? त्याची पावले अवनीच्या खोलीजवळ थांबली. त्याने हात पुढे करून दार ठोठावले. काही क्षणातच दार उघडले. साहेब, तुम्ही? नोकरांच्या खोलीत विराजला पाहून तिला आश्चर्य वाटले. तो तिथे पहिल्यांदाच आला होता. हो,
ते एक महत्त्वाचे काम होते. मला ते करावंच लागेल. मी आत येऊ का? त्याने परवानगी मागितली होती. हो हो साहेब, का नाही? हे तुमचेच घर आहे. ती पटकन बाजूला झाली. विराज तुटक पावलांनी आत आला होता. तिने दार बंद केले आणि सोफ्यावर बसलेल्या त्याच्याकडे वळली. अवनी, तुझं सामान आवर. तुझी शिक्षा मी पूर्ण केली आहे. ड्रायव्हर तुला उद्या सकाळी घरी सोडेल. ते शब्द ऐकून अवनीला वाटले जणू कोणीतरी तिचे हृदय मुठीत आवळले होते. ती तिथेच उभी राहिली. विराज मेहरा आज तिला अव्यवस्थित वाटत होता. ते वलय, तो दरदरा कुठेतरी नाहीसा झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर शतकानुशतकांचा थकवा दिसत होता. तुम्ही काय म्हणत आहात साहेब? ती मोठ्या कष्टाने बोलली. तिचे हृदय आतून दुखत होते. ती त्या क्रूर माणसाच्या प्रेमात पडली होती. अवनी, मी खरं सांगतोय. मला माफ कर. मी तुझ्यावर अन्याय केला, फक्त माझा अहंकार शमवण्यासाठी. मी तुझ्या आत्मसन्मानाला पायंदळी तुडवलं. त्याने तिच्यासमोर हात जोडले. ती वेदनेने त्याच्याकडे आली. नाही साहेब, तुम्ही हे काय करताय? तुम्ही कोणताही अन्याय केला नाही. हा सगळा वेळेचा खेळ होता. त्याचे हात धरून ती म्हणाली. त्याला खचलेलं आणि तुटलेलं पाहून ती हुंदके देऊ लागली. अवनी, मी खूप वाईट आहे. मी किती लोकांचं वाईट केलंय हे मलाही माहीत नाही. त्याच्या आवाजात ओलावा होता. तो रडणारच होता. अवनी निशब्द झाली. विराजच्या डोळ्यातून एक अश्रू त्याच्या हातावर पडला. तुम्ही वाईट नाही आहात साहेब. तुम्ही वाईट नाही आहात. तुम्ही कोणाचंही संपूर्ण विश्व बनू शकता. भावनांच्या भरात ती हे म्हणाली होती. त्याने आपली नजर वर उचलली आणि अवनीकडे पाहिले, जिथे तिच्या डोळ्यातील पाण्यात त्याचे प्रतिबिंब तरळत होते. त्याने तिच्या डोळ्यांवरून तिच्या मनाची अवस्था ओळखली होती. तसं असतं तर बरं झालं असतं, पण दुर्दैवाने तसं नाहीये. त्याच्या स्वरात दुःख होते. नाही, तसंच आहे. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही वाईट नाही आहात. माझ्यावर विश्वास ठेवा. 5 महिन्यात तुम्ही जसं मला आदराने वागवलं, तसा आदर एका अनोळखी मुलीला कोण देईल? ती खंबीर स्वरात बोलली होती. अवनी, तुझं मन खूप मोठं आहे, म्हणूनच तुला फक्त माझे चांगले गुण दिसत आहेत. पण एका सामान्य माणसाच्या नजरेत मी एक खूप क्षुल्लक व्यक्ती आहे. तो घायाळ स्वरात बोलला होता. वचनेची वेदना त्याला बोचत होती. हो, तुमचं मन प्रेमासाठी आसुसलं आहे. कोण म्हणालं तुम्ही निर्दयी आहात आणि मी खूप चांगली आहे? या विचारांमधून बाहेर या. माझ्या मते तुमच्यापेक्षा जास्त दयाळू कोणी नाही. मग तू माझ्यासारख्या क्रूर माणसावर प्रेम का करू लागलीस? त्याच्या प्रश्नाने ती थक्क झाली. त्याला हे कसं कळलं? नक्कीच तिच्या शब्दांनी आणि डोळ्यांनी तिचं गुपित उघड केलं होतं. प्रेम ठरवून होत नाही. तिने ते उघडपणे कबूल केले होते. जेव्हा त्याला ते आधीच माहीत होते, तेव्हा ती ते का लपवून ठेवणार होती? मी इतक्या प्रेमास पात्र नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या नजरेत फक्त तुम्हीच यास पात्र आहात. पण तुमच्या नजरेत माझ्याबद्दल काय आहे हे मला माहीत नाही. शेवटी तिने ते सूचक शब्दाने सांगितले. तिने त्याला त्याच्या प्रेमाबद्दल विचारले होते. ते ऐकून त्याने डोळे मिटून घेतले. तो तिला कसं सांगणार होता की त्याचे हृदयही बंडखोर झाले होते. तोही तिचा शोधक बनला होता. सांगा ना, तुम्ही गप्प का आहात? जर तुम्हाला माझ्या हृदयाची अवस्था कळली असेल तर मला तुमच्या हृदयाची अवस्थाही सांगा. जणू काही तिने विनवणीच केली होती. तिला या व्यक्तीला क्रूरतेच्या जगातून बाहेर काढून प्रेमाच्या मार्गावर न्यायचे होते. तिला माहीत होते की कुठेतरी खोलवर ती नक्कीच त्याच्या हृदयात राहू लागली होती. नाहीतर रात्रीच्या त्यावेळी केवळ पश्चाताप नाही तर प्रेमच त्याला खेचून आणू शकते. तू डोक्यापासून पायापर्यंत प्रेम आहेस. प्रेम आणि फक्त प्रेम. त्याने हे डोळे मिटून एका विचित्र भावनेने म्हटले होते. या अनोख्या कबुलीने ती भारावून गेली होती. विराज मेहराने डोळे उघडले आणि तिचा तेजस्वी चेहरा पाहिला. विराज मेहराने तिच्या दिशेने हात पुढे केला, जो अवनीने हसत मुखाने धरला. दोघांचेही डोळे पाणावले आणि ते हसले. मग जणू काही जादू झाल्यासारखे सर्व काही घडले. त्यांचा एकमेकांची साखरपुडा झाला. त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्या प्रेमाला संमती दिली आणि अखेरीस ते एकत्र आले. वैदिक आणि मीरासुद्धा त्यांना अभिनंदन करायला आले. ते दोघेही खूप आनंदी होते. मीराचेही काही महिन्यातच लग्न होणार होते. अवनी विराजच्या खोलीत नवरीच्या वेशात बसली होती. तिचे हृदय धडधडत होते. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि विराज आत आला. ती नकळतच चकित झाली. कशी आहेस? तो तिच्या कानाच्या जवळ येऊन गंभीर आवाजात म्हणाला. ठीक आहे. तिने हलकेच हसून उत्तर दिले. अवनीच्या रूपाने विराजच्या मनाला भुरळ घातली होती. तो पुढे सरकला आणि त्याने तिच्या गळ्यात हिऱ्यांचा हार घातला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. विराजने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले. मग अगदी हळुवारपणे तिचे जड दागिने काढायला सुरुवात केली. अवनी डोळे मिटून फक्त त्याला स्पर्श अनुभवत होती. सर्व दागिन्यांमधून तिला मुक्त केल्यावर एका झटक्याने तो अवनीवर हावी झाला होता. त्याच्या डोळ्यात भावनांचा अथांग सागर होता. तिने लाजेने मान खाली घातली. तिच्या लाजाळू स्वभावाच्या प्रेमात पडून तो आज वेडा झाला होता. ती लाजेने लाल झाली. थोड्याच वेळात त्याने स्वतःचे आणि अवनीचे अस्तित्व एकत्र केले होते. जणू काही दोघांच्या आत्म्यांना शांती मिळाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवून तो क्षण अनुभवत होते.
विराज तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजला. तूच माझं प्रेम आहेस. त्याचे शब्द ऐकून अवनीचा जीव रोमांचित झाला. ती त्याच्या मिठीत शिरली आणि तिने डोळे मिटले. जणू काही ती रात्रही त्यांच्या मिलनाच्या आनंदात हसतच सरली.